पूर्ण ही काढू शकता. त्याचं ममीज किंवा लूज वगैरे तसलं काहीच नाही, लगेच लक्षात येतं म्हणून. बरोबर. मग आतून पूर्ण घर दिसतंय मला. हो, पूर्ण घर दिसतोय. याच्या अगोदर आता ह्या वर्षाचा अनुभव ह्या आणि वर्षी. इथून पाठीमागचा अनुभव याच्या बाबतीत काय अनुभव? याच्या बाबतीत पूर्ण माल लूज पडायचा ना, माल लूज पडणे, घर कमी राहणे. तेवढ्या दिवसामध्ये जर रिझल्ट नाही आला, हम्म, हम्म, हम्म. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 7 लिटर सोडायला सांगितलंय, अच्छा. 7व्या दिवशी ते घेऊन यायचं, फक्त प्रामाणिकपणे आम्हाला रिझल्ट नाही आला, हा, हा. 7व्या दिवशी तुमचे पैसे माघारी घेऊन जायचे. मग एवढा कॉन्फिडन्स, एवढा ह्यांना आत्मविश्वास, पण तेच सांगितलं होतं. ते खरं झालंय का सर? खरं 100 हा, हो, खरं झालं. खरं झालं म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यानेच बघू शकता ना. तेच सांगितलं. चार गड आहेत एका एका काडीला. चार गड कोणत्या बी द्राक्ष बागादारांना विचारा म्हणावा, 4 गडाची तुझी बाग आहे आणि त्याच्यात मम्मी नाही झालं तर मी काय म्हणून तेवढं पैसे. एका गाडीला 4 गड. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी दत्तात्रय जयवंत शेलार, मुक्काम पोस्ट बेलोंडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. सर आज आपण तुमच्या द्राक्ष बागेमध्ये हो, हो. ही जी बाग बघतोय, टोटल सगळं क्षेत्र किती आहे? क्षेत्र तसं माझं 3.5 एकर आहे, हा. पण 1.5 एकर अनुष्का भराटे. अच्छा. हो हो. म्हणजे आता ह्या क्षेत्रात आपण उभे हे किती एकर आहे? 1.5 एकराचा पूर्ण प्लॉट आहे. आणि आज किती दिवसाचा माल झाला? आज साधारण 155 दिवसाचा माल झाला. 155 दिवस झाले बागेत, बरोबर. हो. आणि व्हरायटी कोणती? भराटी अनुष्का आहे. आपण जे लिक्विड सोडले एसबीटीचे SBT. बायो एनपीके लिक्विड मध्ये, हो, हो, हो. तर तो एक अनुभव मला चर्चेमध्ये तुम्ही सांगत होते, काय म्हणजे? माझा अनुभव ह्या लिक्विड मधला थोडक्यात असा आला की मला वाटलं नव्हतं की रान जास्त फुगन, आणि रान फुगल्यामुळं पूर्ण वजनाला आणि त्याला चांगला फरक पडन, पण गड अचानक जाम झाले ना, मग मला परत थिनिंग करून माल कमी करावा लागला. म्हणजे तुम्ही इथून पाठीमागचा अनुभव साईज होत नसल्यामुळे माल साईज जास्त होत ठेवला. नसल्यामुळं जाम गड ठेवण्यात आले होते. हा, म्हणजे थिनिंग केली नाही बुवा जास्त. थिनिंग जास्त. आणि वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे, समजा ब्लॅक व्हरायटी वाल्यांना बी की त्याच्यात 2-3 झाड आहेत ब्लॅक मधले बी, म्हणजे तुम्ही एक घरगुती खायला म्हणून लावलेले आहेत. न ब्लॅक व्हरायटी वाल्यांनी तर अवश्य वापरावा, कारण 1 टाइम ब्लॅक करण्याची कलर येण्याची ह्या एचडीपी मध्ये किंवा ह्यांच्या लिक्विड ह्याच्यामध्ये असते. बरोबर. म्हणजे तुम्ही जे इथं पाठीमागे जे झाड लावले घरगुती खायला ब्लॅक व्हरायटीचे, हो. तर तुमचा हा अनुभव या वर्षीचा की हे लिक्विड सोडल्यामुळे 1 टाइम त्याला ब्लॅक कलर आला 1 टाइम ब्लॅक कलर आणि त्याच्यावर लस्टर वगैरे जर बघितलं तर बघा ना. हो, लस्टर. हो हो, ओरिजिनल लस्टर. ओरिजिनल लस्टर आहे ना. आणि एक मनी मनाची साईज पण, तुम्ही मनाची साईज तुम्ही कट करा, कट होईल ते. नाही ना, सोलता येईल ना डायरेक्ट. हो, चालता बी येईल ना, 100% चालता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये जे शुगर म्हणतो आपण, गर बस असल्यामुळे आहे की नाही. हो. त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त साईज झाल्यामुळे त्यांनी आणलेलं परत मटेरियल सोडायचे थांबवले. आणि सगळ्यात महत्वाचं आता तुमचा ही आहे, एक तुम्ही डेमो म्हणून करताय म्हणून आता आपण आहे ना ही करतोय, कोणचा बी एक मणी घ्या तसं काय नाही, ह्या मण्याचं बी साईज आणि मण्याचं बी तुम्ही त्याचं पूर्ण ही काढू शकता. त्याचं ममीज किंवा लूज वगैरे तसलं काहीच नाही, लगेच लक्षात येतं म्हणून. बरोबर. मग आतून पूर्ण घर दिसतंय मला. हो, पूर्ण घर दिसतोय. याच्या अगोदर आता ह्या वर्षाचा अनुभव ह्या आणि वर्षी. इथून पाठीमागचा अनुभव याच्या बाबतीत काय अनुभव? याच्या बाबतीत पूर्ण माल लूज पडायचा ना, माल लूज पडणे, घर कमी राहणे, मग परत मालामध्ये परिणाम वजन चांगला परिणाम होतो. बरोबर. ह्या वर्षी माल कडक वाटतो, माल तुम्हाला? कडक वाटतो, मण्याची साईज पण फुगली. मनाची साईज चांगली आहे, फुगलेली आहे. आणि आता ह्या वर्षी तर आपण फक्त एनपीके आपले एसबीटीचे एनपीके बायो लिक्विड वापरले, Bio-liquid. डोस वगैरे आपला काहीच नाही, घेतलं काहीच फक्त नाही, लिक्विड काहीच वापरलं. नाही. पण लिक्विडच्या बेसवर जे माल लूज पडायचं म्हणा, तर म्हणजे ह्या वर्षी किती प्रमाण वाटतं टक्केवारीमध्ये समजा? प्रमाण टक्केवारी म्हणण्यापेक्षा माझं म्हणजे हेच नाही झालं, मालाच्या लोडिंग नुसार जर विचार केला तर ममीच भरपूर व्हायला पाहिजे. आता जर नाही तुम्ही झालं. सगळ्यात महत्वाचं जर बघितलं समजा अचानक, तर एका काडीवरती 3 हे जर इथंच बघा तुम्ही 1 2 3 चार गड आहेत एका काडीला. 4 गड कोणत्या बी द्राक्ष बागादारांना विचारा म्हणावा, 4 गडाची तुझी बाग आहे आणि त्याच्यात ममीज नाही झालं तर मी काय म्हणून तेवढं पैसे. एका गाडीला 4 गड आणि ते बी एकसारखी एकसारखं, साईज बघा ना. म्हणजे एकसारखं. कुठलाही घड असा छोटा नाही आणि एखादा घड मोठा नाही. आता तुम्ही ऍप्लिकेशन दिलेत, एक सरासरी ऍप्लिकेशन दिल्यानंतर किती दिवसात तुम्हाला बाबा बदल दिसतात डोळ्यांना?
माझं वैयक्तिक म्हणणं आहे, समजा एकरी त्यांचा सुरुवातीचा 5 लिटरचा काय डोस आहे, तो 5 लिटरचा डोस दिल्याच्या नंतर 5वा दिवस नाही झाला, 5वा ते 6वा दिवस डोळ्याला दिसायला. म्हणजे ऍप्लिकेशन दिल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला लगेच जाणवतं. चांगलं जाणवत. बरोबर आहे. म्हणजे ते आपलं बोरेकॉल डिपिंग मध्ये टिपिंग वापरलं. मध्ये वापरलं. ओके ओके. ES मशीन साठी. अच्छा अच्छा. बरं काय म्हणजे त्या म्हणजे इथून पाठीमागे तुम्ही कॅल्शियम बोरॉन वापरत असाल कॅल्शियम बोरॉन वापर. मार्केटमध्ये जे हो, रासायनिक मध्ये XYZ समजा, तर त्या तुलनेत म्हणजे किमतीच्या बाबतीत असेल किंवा मिळणारे रिपोर्टच्या बाबतीत असेल, काय बदल वाटतो जाणवतो? आता किमतीत तर भरपूर फरक आहे आणि मिळालेला रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट कसा चांगला आहे की बाकीच्या कॅल्शियमने मला पाहिजे तेवढं ही मऊपणा येत नव्हता. बरोबर. त्यांचं जे कॅल्शियम आहे ते कॅल्शियम वापरल्यानंतर खरंच चांगला रिझल्ट आला. म्हणजे तसं आता म्हणलं नाही पाहिजे, पण माझा एक जोडीदार आहे, मग त्यांनी हे वापरलेलं आहे लिक्विड, तुमचं सगळं लिक्विड खतं वापरलेत, परंतु कॅल्शियम नाही वापरले. त्याच्या बागेत आणि आपल्या बागेत जर तुम्ही बघितलं तर भरपूर फरक आहे. आत्ताच्या रेटमध्ये बी आता रेट झालाय, म्हणजे थोडक्यात चाललंय आमच्या रेटमध्ये बी, आणि रेटमध्ये बी बाकीच्यांच्या प्लसमध्ये चाललोय मी. म्हणजे तुम्हाला जास्त वाढाव रेट आहे? हो, वाढाव रेट आहे. बरोबर. का तर माल क्वालिटी आहे आणि व्यापारी म्हणण्यापेक्षा 4-4 दिवस पेंडिंगला आहेत. पाठीमागे तुम्ही जी प्रॅक्टिस करत होते बरोबर. रासायनिक मध्ये असेल समजा, तर किती ऍव्हरेज काढलेले आहे या 1.5 एकर मध्ये? 1.5 एकर मध्ये 27 टनापर्यंत गेलं होतं आणि आता बरचसं जाईल असं आज काय वाटतं बघ चित्र बघून? चित्र बघून. आणि विशेष म्हणजे आता तुम्हाला तेच मी म्हणलं की मागाशी की माझा व्हिडिओ परत काढायची रिक्वेस्ट करेन तुम्हाला. एक अंदाज काय माल बघू तुम्हाला एक अंदाज वाटत असेल ना भाऊ का 27 टन पार क्रॉस करील का यावर्षी? 100% 27 टन क्रॉस करेन. 27 टन कसं क्रॉस करेन की मालाची क्वालिटी तशी ठेवण्यासाठी माल थोडा कमी केलेला आहे. आणि जे मगाशी म्हणले की आता भावाच्या बाबतीत, रेटच्या बाबतीत इतरांपेक्षा किती रुपयाचा फरक पडला किलो मागे? किलो मागे जवळ पडलाय, मला वाटतं काहीतरी 12-13 रुपयाचा फरक पडलाय. खूप डिफरन्स झाला सर. किलो मागे 13 रुपये म्हटल्यावर, 12-13. आणि ते फक्त क्वालिटी बेसवर. क्वालिटी बेस. बरोबर. जे इतर द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सल्ला द्याल? अनुभवातून सल्ला म्हणण्यापेक्षा की बरेचसे शेतकरी मध्ये ह्याच्यात नाही जायचं, त्याच्यात खर्च होतो, त्याच्यात नाही जायचं, त्याच्यात खर्च होतो. परंतु जो खर्च तुम्ही करणार आहे, जो होणार आहे, ते तुमचा लय मोठा हजाराच्या पट्टीत नाही ना. बरोबर. तुम्ही ट्रायल बेस घ्या ना. तुम्हाला समजा वरती काय मारायचं नसेल यांचं, तर तुम्ही खाली घेऊ शकता ना. खाली त्यांचं परफेक्ट काम आहे. बरोबर. तुमचे लिक्विड खतं इतके चांगले आहेत, मी तुम्हाला म्हणजे इतकी छाती ठोकून सांगू शकतो की 4थ्या ते 5व्या दिवशी तुमचा सगळा माल फुगल्याला दिसला. द्राक्ष शेतकरी एवढं कॉन्फिडन्सली सांगताय म्हणजे विशेष आहे का नाही? नाही बघा ना, म्हणजे मी सहज बोलताच हा मणी 2 केलेत. बोलता म्हणजे थोडक्यात मी असं ठीक आहे कॅमेरा चालू आहे किंवा काय असा दोन तुकडा द्राक्षाचा याच्यात पाणी असतं तर तो झाला नसता. बरोबर. बघा ना, पूर्ण गर असल्यामुळे तुकडा. नाही, आपण रिझल्टची खात्रीच घेतो. समजा आपल्या ऑर्गॅनिक NPK लिक्विडच्या ग्रेड आहे, कुठलीही ग्रेड घेऊन जायची. 6 दिवसाचा कालावधी शेतकऱ्याला आपण सांगतो. बरोबर. 5 लिटर, 6 लिटर, 7 लिटर पिकाच्या नुसार त्याचा ग्रेड थोडंसं आपण कमी जास्त करतो. बरोबर. तेवढ्या दिवसामध्ये जर रिझल्ट नाही आला, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 7 लिटर सोडायला सांगितलंय, 7व्या दिवशी ते घेऊन यायचं, फक्त प्रामाणिकपणे आम्हाला रिझल्ट नाही आला, 7व्या दिवशी तुमचे पैसे माघारी घेऊन जायचे. मग एवढा कॉन्फिडन्स, एवढा ह्यांना पण तेच सांगितलं होतं. ते खरं झालंय का सर? खरं 100 खरं झालं. म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यानेच बघू शकता ना. तेच सांगितलं. काय होतं, मुलाखत बघत असताना शेतकरी बघणार असतो ना, तर दाखवतात बुवा एकाच ठिकाणी असं, आणि थोडासा संभ्रम तयार होतो. आणि द्राक्ष शेतकरी एवढं स्पष्ट मत मांडतच नाही. मी नाही, द्राक्ष आपलं हे- शेतकऱ्यांना म्हणतो ना, तुम्ही त्याच्या बाबतीत वापरून आहे बघा ना, ना. बरं का, NPK लिक्विडचे जे ग्रेड आहेत, समजा आता खताचा आता विषय आपला NPK ग्रेडचा चाललाय ना, कुठलाही शेतकरी असू द्या, रिझल्ट पाहिजे ना, बिंदास माझ्याकडे या, मी रिझल्ट काढून देतो. 7व्या दिवशी रिझल्ट नाही दिसला, तुम्ही जी XYZ रक्कम दिली ती रिटर्न घेऊन जायची आणि ते मटेरियल माघारी द्यायचं. काय अडचण नाही, 6 दिवसांनी काय फरक पडत नाही. बरोबर. तुमचा एक नंबर द्या जेणेकरून बुवा द्राक्ष ते तुमच्या शेवटच्या स्टेजमध्ये यांच्या लेटच्या बागा असतील बुवा, आणि साईजसाठी समजा चालू आहे त्यांचे प्रयत्न,
आपल्या 0072 ग्रेड आहे बरोबर. 00 मग कमीत कमी ती जरी सोडून 8 दिवसामध्ये मालाची चांगल्यापैकी साईज वगैरे होईल. तर त्यांच्यासाठी तुमचा एक नंबर द्या. नमस्कार, मी दत्तात्रय जयवंत शेलार, मुक्काम पोस्ट बेलुंडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिनगर. माझा मोबाईल नंबर 9145 77 73 13 आहे. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. जर समजा फोन नाही उचलला तर अवश्य रिटर्न करेन मी तुम्हाला. चालेल, ठीक आहे सर, खूप छान माहिती दिली, धन्यवाद.